ज्यांच्या पण घराच्या समोर भरपूर जागा असेल, अंगण असेल, त्याने एक आवळ्याचं झाड तुम्ही घराच्या समोर लावा. ओके. इतका छान रिझल्ट आहे सर आवळ्याच्या झाडाचा. ईशान्येला असावं जास्त, उत्तरेला, परंतु थोडं घराच्या लांब असावं, कारण त्याची मुळी जास्त पसरते ना. कारण आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णूचं स्थान असते आणि जिथं लक्ष्मीच्या पतीला स्थान आहे तिथं लक्ष्मीला येणंच भाग आहे सर, आणि ती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या वास्तूच्या समोर आवळ्याचं झाड, फ्लॅट सिस्टम मध्ये आता कसं म्हणणार, मोठ्या कुंड्या मिळते त्याच्यामध्ये कुंड्यांमध्ये लावा. इतका छान आवळ्याच्या घराच्या बाहेर का? घराच्या बाहेर. एंट्री जेव्हा करतो तिथे बाहेर लावून द्यायचं. इतका छान रिझल्ट, कारण ते झाड मोठे येते सर, त्याला बोनसाई करून उपयोग नसतोय. नाही. परंतु सिटीत थोडस प्रॉब्लेम राहणार, परंतु इतकं छान त्याचा रिझल्ट आहे, कारण माझं स्वतःचा त्याचा अनुभव आहे सर. ओके. आवळ्याचं झाड पाहिजेच. पाहिजे. आजकाल शमीचं वृक्ष पण लोक सांगतात, पण मी शमीच्या वृक्षापेक्षा तुम्हाला मी सांगेन की आवळ्याचं झाड तुम्ही लावा. इतकं छान रिझल्ट देते. ज्या पद्धतीनं क्रासोलाचा तरी सर लोकांना एवढा छान रिझल्ट आलाय की जबरदस्त रिझल्ट आलाय क्रासोला.